दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबांचे राहणीमान उंचावण्यासाठी आणि त्यांना हक्काचा पक्का निवारा मिळवून देण्यासाठी खालापूर नगरपंचायत हद्दीत इर्शाळवाडी पॅटर्न राबवण्यात येत आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख व महाराष्ट्र प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक संतोष जंगम यांच्या संकल्पनेतून शिरवली आदिवासी वाडीत सर्व सोयींनी युक्त अशा पक्क्या घरकुलांचे भूमिपूजन शनिवारी उत्साहात पार पडले. खालापूर नगरपंचायत क्षेत्रात आदिवासी बांधवांची संख्या मोठी आहे. अनेक कुटुंबे आजही कुडाच्या आणि मातीच्या कच्च्या घरात राहत असून पावसाळ्यात त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून शेकापने पुढाकार घेतला आहे. शिरवली वाडीतील 7 कुटुंबांना पहिल्या टप्प्यात सिमेंट विटांनी बांधलेली पक्की घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या घरकुल योजनेचे नियोजन अत्यंत आधुनिक पद्धतीने करण्यात आले आहे. पुरेसा सूर्यप्रकाश आणि खेळती हवा राहील अशी घराची बांधणी, सुसज्ज स्वयंपाकघर, न्हाणीघर आणि शौचालय अशा स्वतंत्र सोयी, तसेच पावसाळ्याचा त्रास होणार नाही असा RCC स्लॅबचा वापर करण्यात येणार आहे. यापूर्वी अशाच प्रकारचे एक घर मठवारी येथे यशस्वीरित्या बांधून देण्यात आले आहे, ज्याचा आदर्श समोर ठेवून आता शिरवली वाडीचा कायापालट केला जात आहे. काही आदिवासी कुटुंबे आजही अत्यंत बिकट अवस्थेत राहत आहेत. त्यांना स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित निवारा मिळावा हाच आमचा उद्देश आहे. चित्रलेखा पाटील यांच्या खंबीर पाठबळामुळे हे शक्य होत असल्याचे नगरसेवक संतोष जंगम यांनी सांगितले. या भूमिपूजन सोहळ्याला खालापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे, उपनगराध्यक्ष किशोर पवार, माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, नगरसेवक सचिन कांबळे, दिनेश फराट, निशांत पान पाटील, माजी नगरसेविका ममता चौधरी तसेच ग्रामस्थ पांडुरंग मगर, ऋषिकेश चाळके आणि मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. शेतकरी कामगार पक्षाच्या या उपक्रमामुळे आदिवासी वाडी आता स्मार्ट वाडीकडे वाटचाल करत असून स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. जनोदय करिता मनोज कळमकर, खालापूर.